मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी एक अट्टल दारोडा आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण आज मला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आत्ता माझ्या मनात तिथं बसून काय विचार आला माहिती आहे, इथे लिहिलंय ना आत्ता मोहन बी 25 वर्ष. तर एकेकाळी माझं स्वप्न होतं की माझं नाव कधी फळ्यावर असं लिहिलं जाईल का, मोहन बी 90 दिवस. मला 90 दिवस सुद्धा होत नव्हते. म्हणजे मी किती रुतलो होतो किंवा किती उठाबशा काढत होतो, माझं मानसिक नुकसान किती झालं होतं, किती खचलो होतो, हे एवढ्या एका वाक्यात आलं. मला नव्हतं वाटलं 90 दिवसासाठी सुद्धा माझं नाव लिहिलं जाईल का. पण या मध्ये आलो आणि माझं जीवन बदललं. जीवन बदललं म्हणजे काय झालं, तर दारू तर थांबली. दारू थांबते. हे खरं सांगायचं तर वारा आल्यावर जसं पापणी मिटते ना, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात त्याला, नाही का, तसं येत राहिला की दारू थांबतेच. दारू थांबण्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही, फक्त मनाने आणि शरीराने इथं येत राहायचं. आणि मी किती निर्लज्ज, ते मी पहिले 8 महिने उठाबशा काढल्या आणि पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग चुकवली नाही. त्यामुळे हे 25 वर्ष लिहिलंय आज इथं फळ्यावर. अदरवाईज काय मी तसा धीराचा गडी अजिबात नाही. पण मला आत्ता ते जे पव्यानी चित्रेसाहेबांचं नाव घेतलं ना, ते मला म्हणले, अरे तू पितोय येतोय, तू ये ना, पण तुला कोण सांगितलं पिऊ नको म्हणून. अहो म्हटलं काय उपयोग आहे का त्याला, मी येऊन उपयोग काय. म्हणलं तुला जर पिताना लाज वाटत नसेल तर इथं येताना कशाला लाज वाटते. तेवढं एक धरून ठेवलं मी आणि इथं येत राहिलो. दारू थांबली. पुढं काय, तर पुढचा प्रवास फार फॅन्टास्टिक आहे मित्रांनो. हे 25 वर्ष पूर्ण होण्याच्या दिवशी मी काय माझी ट्रँक्वॉलॉजी किंवा काहीतरी सांगत बसणार नाही, परंतु माझ्यावर ह्या ओल्ड टायमर्सनी केलेल्या संस्कारांबद्दल मात्र मी आवर्जून बोलीन. त्यांनी काय केलं, हा दगड्या रोज येतोय म्हटल्यानंतर जरा त्यांना लक्ष द्यायला लागले ते माझ्याकडं. आणि दारू थांबणं किंवा न थांबणं हे कोणाच्याच हातात नसतं, त्यांच्याही हातात नव्हतं. ते त्यांची दारू थांबवली होती त्यांनी. माझी दारू थांबवण्यासाठी त्यांचा काय उपयोग नव्हता. ते फक्त म्हणायचे तू येत राहा, आणि नाही आलो की कानफाळायचे. कारण मी सरळ सांगून ऐकणारा माणूस नाही. म्हणजे मी इतका माजोरडा होतो की जरा 4-8 दिवस 15 दिवस दारू थांबली की मी सिगरेट ओढायचो त्यावेळेला. तर ह्या सगळ्यांचं होऊ दे ना, जरा प्रार्थना बिर्थना होऊ दे, प्रिॲम्बल वाचून होऊ दे, मग मी जाईन वरती, वर्गात जाईन, असं म्हणत खाली सिगरेट ओढत उभा असायचं. आणि यांचं वाचून झालं, प्रिॲम्बल वगैरे वाचून झालं की अशा रुबाबात यायचो मी की बाकी सगळे सोबर आहेत की नाही बघायला आलोय मी. म्हणजे असं माझं ते इतका अहम होता मला. आणि दुर्दैवाने मला वाटायचं की दारू सुटली. तर आज तुम्हाला सांगतो, 25 वर्ष झाल्यावर सुद्धा प्रामाणिकपणे सांगतो, माझी दारू सुटलेली नाही. माझी दारू थांबून 25 वर्ष झालेली आहेत. पण सुटली म्हटलं ना की माझ्यासारख्याच्या डोक्यात एक मोठा रहमानी किडा असतो की तो म्हणतो मग आता प्यायला काय हरकत आहे, म्हणून थांबली. आणि मग दारू थांबली. मग माझ्या जीवनात अनेक प्रश्न होते. मी आज तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात असा एकही प्रश्न माझ्या जीवनात मला पडलाच नाही की ज्याचं उत्तर मला
या एच्या मीटिंगमध्ये मिळालं नाही. रोजचं रोज नवा प्रश्न, रोजचं रोज नवीन उत्तर. फक्त थोडंसं तो विषय जरी बोलला गेला नाही तरी त्या विषयाचं उत्तर दुसऱ्या कुठल्या तरी उदाहरणाच्या अनुषंगाने मला मिळायचं. मी प्रेरणा समूहाचा पहिल्यापासून सभासद आहे. यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. कारण हा समूह माझ्या आयुष्यात असा आहे की ज्याच्यामुळे माझी थांबलेली नुसती दारू थांबलेली नाही, तर हे सगळे माझे आहेत असा मला फील आहे. मला काय आहे, मला एक मानसिक आधाराची जरूर असते वेळोवेळी. मग ह्यांच्यातला आता कोणतरी उपयोगी पडेल का असं नाही, पण मला कुठंतरी काहीतरी जर बोलायचं असेल तर तो समोर गणेश बसलाय ना, जरा मदत करशील का रे मला, असं म्हणून म्हणल्यावर ना तो करतो अरे मदत. इथं येत राहिल्यानंतर मला आपली माणसं भेटली म्हणजे काय झालं तर मला नेमकं काय होतंय हे समजणारे लोक भेटले. तो मकरंद बसलाय, त्याचा माझा 22-23 वर्षाचा सहवास आहे. काय रे असं त्याच्यामध्ये काही नाही, मला आवडला तो, दॅट्स ऑल. का रे आवडला तुला, काय त्याच्यात आवडण्यासारखं काय आहे एवढं. तर इथल्या सगळ्या लोकांसारखाच तुमच्याबद्दल बोलतोय. आपण सगळेजण आहे ना, आपण सच्चे आहोत, आपण खरी माणसं आहोत. बाकी ते धंदा व्यापार करताना काय 2 रुपयाचे 3 रुपयाला वस्तू विकत असतो तो विषय वेगळा. फार अदरवाईज आपण मनाने सगळेजण इतके घट्ट जवळ आलेलो आहोत की आपण आपल्या इथं विश्वासघात करत नाही कोणाचा. कारण आपल्याला पहिल्यापासून या लोकांनीच सवय लावलेली आहे की कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार इथं करू नका. त्यातनं कोणाला तुम्ही मदत केलीतच ना तर त्या किटी बॉक्समध्ये पैसे टाकलेत समजा आणि विसरून जा. मी मात्र नवीन असताना मी निराधार झालो होतो. निराधार झालो होतो याचा अर्थ मला वडिलांनी घराबाहेर काढलं होतं असं नाही, माझी बायको सोडून गेली होती असं नाही, पण या सगळ्यांनी मला मनातनं बाहेर काढलं होतं. त्यांना मी आपलासा वाटत नव्हतो, मलाही त्यांचा कंटाळा आला होता आणि त्यांना माझा आलाय हे ते वारंवार बोलून दाखवत होते. परंतु ए मध्ये आल्यावर मला या लोकांनी सांगितलं ते येत राहा. आता कोणतरी म्हणलं ना की त्या येत राहायची ताकद आहे. ती ताकद काय आहे तर एक आपलं कोणतरी बोलवतंय आणि त्यासाठी यायला लागतं बरं का. म्हणजे आपण ते कधीतरी ट्रिपला गेल्यासारखं गेलो आणि परत त्या बाजूला गेलोच नाही वर्षभर, पुढच्या वेळेला दुसरीकडे जातो ट्रिपला. तसं नाही. मला या लोकांनी काय सांगितलं माहितीये, तुझ्या जीवनशैलीतला एक अविभाज्य घटक झाला पाहिजे. अरे ते कधी होणार म्हटलं, माझं पितोय मी अजून. ते म्हणले तू येत राहा, इट विल बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. आणि झालं हो आम्हाला. मी रोज यायला लागलो, मला हे मित्र वाटायला लागले आणि मग मी रमलो यांच्यामध्ये. आणि रमल्यावर मग मला दारू प्यायची लाज वाटायला लागली, मग दारू थांबली. आणि मग ही जी मास्टर की आहे ना ती यांच्याकडे आहे आणि ती आता मला मिळवली पाहिजे. हे जेव्हा कळलं तेव्हा मी यांच्या अधिक जवळ गेलो. तसा मी स्वार्थी माणूस,
म्हणलं काय रे बुवा, तुमच्यात काय अशी मास्टरकी आहे? तर त्यांनी सांगितलं येत राहा. अरे म्हटलं मी तुला मास्टरकी विचारतोय, असं काय आहे तुझ्यामध्ये की ज्याच्यामुळे तू आयुष्यात यशस्वी झाला? तर ते म्हणले येत राहा. अरे काय त्याचं उत्तर दे ना, मी काय विचारतोय, तू काय बोलतोय? अरे म्हणलं येत राहा इज द मास्टर की. शाळेला कमाल आहे. 1 डे ॲट अ टाइम इज द मास्टर की. फक्त आजचा दिवस. जसं दारू न पिणं हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित आहे ना, तसं आजच्या दिवसात प्रयत्न करणं हे मर्यादित आहे. मला ज्या गोष्टी टाळायच्या असतात ना, पव्या असला बघा तो म्हणजे या सगळ्याचा साक्षीदार आहे. आणि कारण त्याच्यातून माझ्यात 2-2.5 महिन्याचं अंतर आहे, माझ्यातून मकरंदमध्ये 2-2.5 वर्षाचं अंतर आहे. हे मी कोवळा होतो तेव्हापासनं पव्या बघतोय मला. जी गोष्ट आपल्याला करायची नसते ना, तिथं वंडे लावणं फार सोपं पडतं. माझा आलो तेव्हाचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. एक म्हणजे माझं माझ्या बायकोचं अजिबातच पटत नव्हतं. अहो कसं पटेल? सारखी दारू पिऊन घरी जायचं किंवा आता पिणार नाही अशा शपथा घ्यायच्या. बरं दारू जरी नाही प्यायलो तरी माझं वाईट वागणं काही अजिबात थांबलेलं नव्हतं. पैशाच्या उलाढाली चालूच होत्या, खोटं बोलणं चालूच होतं, चोऱ्या करणं, रद्द्या विकणं, दागिने विकणं चालूच होतं. कसं तुमचं घर आनंदी होणार रे? नाही होऊ शकत. तर मला या लोकांनी काय सांगितलं माहितीये? ते म्हणले फक्त आजचा दिवस खोटं बोलू नकोस तू, जमलं तर बघ. आता माझी त्यावेळेची लेवल अशी होती की मोहन बोलला म्हणजे खोटं बोलला. हा म्हणजे खोट्याशिवाय मला काही बोलणंच विसरलो होतो मी, इतका खोटा झालो होतो मी. कारण सारखं वेळ मारून न्यायची. काय हुआ करावं, जमलं का रे तुला असं कोपऱ्यात घेऊन विचारायचं बरं का मला माझे ओल्ड टायमर. मी ही माझ्या कृतज्ञता व्यक्त करतोय माझ्या ओल्ड टायमर्स बद्दल. तर मी प्रामाणिक होतो त्यांच्याशी. आणि हे बापच आहे तो माझे सगळे. यांना चुत्या बनवायचं म्हणजे येडा आहे का तू? बस खाली म्हणायचे. आणि असंच म्हणायचे, अगदी टप्पू मारून मला बसवायचे खाली. पण मला कधी राग नाही आला त्यांचा. त्याचं कारण ते माझ्या हितासाठी सांगतायत हे पटायचं मला. आत्ता सुद्धा माझं आहे ना, माझा खूप लोकांना राग येतो, पण माझ्यात एक मोठा दोष आहे, मला ते माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. मी जरा हार्श शब्दात बोललं जातं, पण माझा हेतू त्याच्या मागं प्रामाणिक असतो. दुसऱ्याला दुखावणे हा हेतू नसतो, तर माझा हेतू त्याचं लक्ष वेधून घेणे. हे यार, आणि तुला सांगतोय लेका मी, हे जे असलं काहीतरी बोलतो ना, ते लोकांना त्याचा अपमान वाटतो. ऍक्च्युली मला तसं सांगायचं, त्याचा अपमान करायचा नसतो, लक्ष वेधून घ्यायचं असतं फक्त. का तेव्हा कुठे गेली ती अक्कल? असं जे मी म्हणतो ना, तेव्हा त्याच्या मागचा हेतू आता ह्या वेळेला हे लक्षात ठेव असं सांगणं असतं. बाकी दुसऱ्याचा अपमान करून मला काय फरक पडणार आहे? मला काय आनंद मिळतो का? अजिबात नाही. उलट हा थांबला, तो थांबला, याच्यातच आमचा आनंद. पण तो थांबतच नसेल तर काय करायचं? जरा विषयांतर झालं. तर हे लोक आहे ना, मला रागवायचे. जमलं का रे तुला आज खोटं न बोलणं? तर म्हणलं नाही जमलं. ठीक आहे म्हणले. आमच्याकडे त्यावेळेला ही जी आत्ता स्लोगन्स लिहिली आहेत ना, त्याच्यात एक बिगिन अगेन नावाचं स्लोगन लिहिलेलं असायचं. पडला म्हणून काय झालं, परत उभं राहायचं. चल उद्या परत प्रयत्न कर. शेवटी माझ्यावर वेळ अशी आली की काही बोलायचंच नाही आता दिवसभरात.
म्हणजे खोटं बोलणं बंद होईल. नाही, खरं सांगतोय, इतका खोटारडा होतो मी, पण मी ते केलं बरं का. मी ते केलं. मी बंद झालो बोलणं. आणि मग एकाने विचारलं, जमलं का रे? हो म्हणलं, जमलं. व्हेरी गुड म्हणला. आता जमलं, आता नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, मी नाही खोटं बोलत आहो. मी नाही खोटं बोलत. मी का खोटं बोलायचो माहितीये? याचा मी व्यवस्थित अभ्यास केला AA वाल्यांच्या मदतीने. मला वेळ मारून न्यायची सवय होती प्रत्येक वेळेला. म्हणजे माझ्या वागण्यात खोट होती. आणि वागण्यात खोट असली की वेळ मारून न्यायची वेळ येते. आणि वेळ मारून नेण्यासाठी खोटंच बोलायला लागतं. आणि एकदा खोटं बोललं की ते परत खोटं बोलायला लागतंय. ते पहिले ओढघातक सारखंच आहे ते. एकदा लावायला बसलं की एकदा एक पेक गेला ना की संपलं, मग फ्यूज उडला. तसं आहे ते. हे एतल्या लोकांनी मला घडवलं. म्हणजे काय घडवलं? तर ते लोक ना माझ्यावर विश्वास ठेवायला लागले. हे लोक माझ्यावर लक्ष ठेवून होते. आणि हे लक्ष ठेवून होते याची मला वेळोवेळी जाणीव होती. माझं माझ्या बायकोचं अजिबात पटायचं नाही. मी 100 वेळा सांगितलेलं आहे या मामांना म्हणा, बाळासाहेबांना म्हणा, की जरा येऊन बोला रे तुमच्यातल्या कोणीतरी एकदा तरी माझ्या बायकोशी. तर ते म्हणायचे, आम्ही येऊ तुझ्या घरी, तुझ्या बायकोची समजूत घालायला येऊ. तुला थांबून किती दिवस झाले सांग? झाले की आता 42. माझं बोलणं वागणं असं असायचं की 42 वर्ष झाली आहेत. म्हणजे सारखं समर्थन करायचं ना मी माझ्या वागण्याचं. ते म्हणले, ज्या दिवशी 90 दिवस किंवा 100 दिवस होतील ना तुला दारू थांबून, तुझं टोकन झालं ना की मग त्या दिवशी आपण तुझ्या घरी जाऊ. त्या तोपर्यंत माझं ना खोटं बोलणं संपलं होतं. बायकोशी भांडणं डिप्लोमॅटिकली कसं कमी करायचं बंद होणारच नाहीये हे याच लोकांनी सांगितलं. बायकोच ती. बायकोला कशाला बदलायला जायचं? तुला राग येतो बेट्या बायकोचा म्हणजे काय? त्या परमेश्वरांनी तिच्या हातामध्ये ती सुई दिलेली आहे. तुझा गर्वाचा फुगा फुगायला लागल्यावर टाचणी लावायला. त्यामुळे तुला बायको नको झालीये. हा ना राव, पण सारखं ती असंच बोलते मला. अरे मग तू वागतो सारखा तसा. आणि मला सांग रे म्हणले, एवढा तू दुःखी होतो म्हणजे काय अर्थ? ती बोलतीच असं मायाशी कायम. तू कधीपासनं बोलणं तिचं मनावर घ्यायला लागलं रे? तू जर का बायकोच्या बोलण्याला एवढी किंमत देत असता तर तुझी माझी ओळखच झाली नसती. हे पटलं मला. घरच्यांचं आपल्यासारख्याने ऐकलं असतं तर आपल्याला येत यावं लागलं असतं का? तर नसतं लागलं. पटलं मला ते. मग म्हणजे माझा दृष्टिकोन बदलला घरच्यांच्या बोलण्याकडे बघण्याचा. आणि काय झालं की म्हणला, मनातल्या मनात म्हणायचं, त्यांना भावना हाताळता येत नाहीत. आपल्याला येत नाहीत ते नाही, त्यांना येत नाहीत म्हणायचं. चल पुढं तू. दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात फार घाईची होती ते म्हणजे मला झटपट पैसे पाहिजे होते. मला श्रीमंत व्हायचं होतं. आणि कशासाठी श्रीमंत व्हायचं? तर काही नाही, मला श्रीमंत व्हायचंय. अरे काय करायचंय तुला श्रीमंत होऊन? वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाली होती तोपर्यंत मला एक दिवशी माझ्या स्पॉन्सरनी समोर बसवलं आणि म्हणले, तुला काय करायचंय म्हणले श्रीमंत होऊन? किती श्रीमंत व्हायचे सांग रे म्हणले मला. बस. तर मी म्हटलं होतं शाळेला मला 300 कोटी रुपये पाहिजेत. नाही ते तुम्ही सुद्धा हसलेच बघा. 300 कोटी रुपये पाहिजेत. तर त्यांनी ते पॅड असतं ना, पॅड टिपॉयवरचं, तसलं समोर ठेवलं. खिशाचं पेन काढा आणि म्हणलं लिहि बरं इथं 300 कोटी.
मला 2दा शून्य मोजायला लागली. ही तर माझी लायकी. म्हणले काय करायचे तुला 300 कोटी रुपये घेऊन? नाही म्हणजे मग काय माहितीये का, आपण मरेपर्यंत पैसा कमी पडू नये. म्हणजे म्हणलं तुला पैसे कमी पडायला नाही पाहिजेत. श्रीमंत कशासाठी व्हायचंय? तू पैसे कमी पडायला नाही पाहिजेत, एवढाच आहे तू ना. म्हणलं हो. मग आत्ता कुठं कमी पडत आहेत म्हणलं तुला पैसे? आणि जसं एच्या कार्याला पैसे कमी पडत नाहीत ना, तसं एत येणाऱ्या माणसाला सुद्धा पैसे कधीच कमी पडत नाहीत. असं 25 वर्ष झालेला माणूस आज बोलतोय, याच्यावर प्लीज विश्वास ठेवा. कशामुळे कमी पडत नाहीत? इथं आल्यानंतर आपल्याला आपल्या शूजचा साईज कळतो. आता आपण किती मोठे होणार आहोत, पैशाबद्दल बोलतोय मी, याचा अंदाज येतो आणि आपण तेवढे हे होतो. याचा अर्थ आलेली संधी घालवायची नसते. हे जसं कळतं तसं उगाच आपलं उंटाच्या गालाचा मोकाही घ्यायचा नसतो, हे कळायला लागतं आपल्याला. इथं आल्यानंतर खरं सांगतो तुम्हाला, मी आलो तेव्हा 2.25 रुपये खिशात घेऊन आलो होतो. मग आता याचा अर्थ आता माझ्याकडे 5.25 रुपये आहेत म्हणजे मी श्रीमंत आहे, असं नाही बोलत आहे मी. इथं येणारा माणूस इतका भाग्यवान असतो की त्याला आयुष्यात कधी पाहिजे. मी तरी नाही बघितलं बाबा, 25 वर्षामध्ये एकही मेंबर असा मी बघितला नाही की ज्याला पैसा कमी पडला म्हणून औषध पाणी नाही मिळालं, ज्याला पैसे कमी पडले म्हणून त्याच्या मुलीचं लग्न नाही झालं, ज्याला पैसे कमी पडले म्हणून त्याचा मुलगा परदेशात गेला नाही. असं नाही होत. ही वाहती गंगा आहे. वेळेला बरोबर तुमच्याकडे पैसे येतात, दुसऱ्याकडे न मागता. कारण एनी मला शिकवलं, आता याच्या पुढे तुला जर पैसे मागायचे असतील तर ते ऊपरवाले के पास पूछो. आता राम्या म्हणत होता ना, ही श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे. हे जे म्हणतायत ना, मला सुरुवातीला फार हसू यायचं तुम्हाला सांगतो. आत्ता इथं 12 जण 28 जण बसलेत. 28 मध्ये इथे अजून एक जण 29वा आहे आणि ती म्हणजे उच्च शक्ती. मला हसू यायचं राव, कुठे 29वा? अरे कुठे 29वा? तुला काय सांगू, आत्ता तू इतका वेळ बोलतोय, एकाचाही मोबाईल नाही वाजला, एकही जण आत्ता उठून बाहेर नाही गेला. यांना कोणी बांधून ठेवले? त्या उच्च शक्तीने सांगितलंय उठू नका. अदरवाईज आपल्यासारखा माणूस, मी तो नाही बाबा बसायचो 1.5 तास एका जागी, मी कधीच बसायचो नाही. दारूच्या धंद्यावर सुद्धा नाही. त्याला विचारा पाव्याला, तो मी बरोबर प्यायचो आम्ही, या टेबलावरनं त्या टेबलावर, त्या टेबलावरनं त्या टेबलावर. हे असंच आयुष्य गेलं अस्थिर. पण इथं आल्यावर ना एक खरोखर स्थिरता प्राप्त झाली. इथं मला परमेश्वर दिसला का? तर दिसला नाही, पण मला ऐकू मात्र आला. मग तो आवाज परमेश्वराचाच कशावरनं? इथं आल्यावर ऐकू येतो म्हणजे काय? जो कोण आपल्या इथं बोलतो, शेअरिंग करतो, तोच आवाज परमेश्वराचा. तो कशावरनं परमेश्वराचा? तू जर का ते मन आणि कान उघडे ठेवून ऐकलेस ना बेट्या, तर तुझं वाईट होत नाहीये. आणि देव कधी कोणाचं वाईट करतो का? आपण लहानपणापासून आपल्याला आईबाप सांगायचे, ए देव बाप्पा शिक्षा करेल, हा केली करे आपल्याला कधी कोणत्या देवानी शिक्षा? देव शिक्षा काय करत नाही रे. देव तुम्हाला कायम मदतच करतो, ह्या ना त्या रूपानी. आपल्याला मध्ये आणून सोडले ही देवानी केलेली
सर्वात मोठी मदत आहे ती जर आता तुम्ही नाक मुरडून घेतली नाहीत तर देव सांगतो भोग तुझ्या कर्माची फळे. आता तुला हे काय मी बोलतोय माहितीये का? ही सगळी वाक्य मी या बाकावर बसून ऐकलेली आहेत. मी फक्त रेसिप्रोकेट करतोय. माझी अक्कल ह्याच्यात कुठेही नाही. मला माझ्या ओल्ड टायमर्सनी सांगितलेली ही वाक्य मी फक्त पास इट ऑन करतोय. ऊपर वाले की लाठी का आवाज नहीं आता है साले. कुठं ऐकलं रे हे? आपटे सभागृह, आपटे शाळेत ऐकलं. ठिकठिकाणी मीटिंग केल्या आणि ठिकठिकाणी वेगवेगळं ऐकायला मिळालं. मी अजून एक चांगलं केलं बरं का मित्रांनो. मी हे जे ऐकलेलं असतं ना ते मी घरी जाऊन बोलायचो. आज हे ऐकलं, आज ते ऐकलं. हाय आज तो विनायकराव फार सुंदर बोलले बरं का. त्यांनी ते अमुक एक याची प्रचिती कशी आली त्यांना हे बोलले. आणि मग ती माझी बायको रिसेप्टिव्ह आहे. आमच्या घरी तो टिपका गदे काय. मी जे काय बोलतो ते सगळं तिच्याकडे टिपून घेते ती. आणि नंतर मग मी काहीतरी वेळावाकडं बोलायला लागलो की मग का विनायकराव नाही का आठवत तुम्हाला आता यावेळेला, असं लगेच. म्हणजे तिथं टाचणीच आहे ना ती माझ्या आयुष्यातली. त्यामुळे ती सावरते मला लगेच. मला सुरुवातीला ना या सगळ्यांनी माझा फार गैरफायदा घेतलाय आयुष्यात, वैर वगैरे असे काही काही गैरसमज होते माझे. तसं नसतं मित्रांनो. आपल्या घरचे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात. उगाचच आपण काहीतरी शेपूट कुठंतरी अडकते आपली आणि आईबापांबद्दल बहीण भावांबद्दल खुन्नस धरून चालतात. ते प्लेन लोक आहेत रे. 12चे आपण आहे. आपण वेळेला काय म्हणायचं त्याला डोंगी आहे. म्हणजे मी तरी डोंगी होतो. खोटं बोलायचं, खोटं हसायचं, खांदे उडवून बोलायचं, यु नो आय सी असं करून काहीतरी आपलं गुंडाळायला जायचं दुसऱ्याला. बरं कसं आहे ते इथं जमत नाही रे. इथं सगळे माझे बाप आजोबा पणजोबा खापर पणजोबा असतात. त्यांनी 500 म्हणून बघितलेले आहेत ना. पण हे कळायला सुरुवातीला जरा वेळ लागतं. पण मग एकदा झालं ना की येत राहण्यासारखं सुख नाही मित्रांनो कुठलं. पैशाचे प्रॉब्लेम कितीही असले तुम्हाला तरी एका वाक्याने माझं जीवन बदललं. तुला तुझ्या मागण्या आणि गरजा यांच्यामधला फरक जर करता आला तर तुझं जीवन बेस्ट जाणार. कारण मी इतका माजुरडा, घरात 27 शर्ट असताना जरा 10,000 रुपयाचा एक कॅट आला ना की 12 शर्ट घेऊन यायचो मी त्या काळी. आता ऍक्च्युली ही विकृती आहे बरं का. आणि मग बोंबलायचं काय पैसाच पुरत नाही. अरे कसा पुरेल तुला? तुला थोडं खायचं ना, थोडं म्हणण्यापेक्षा आज पोटभर जेवायचं आणि रात्री शांत झोपायचं. ते रात्री शांत झोपायला शिकवलं मला. लेट गो म्हणजे काय त्याचा अर्थ जिवंत जगताना मला इथं म्हणजे जिवंतपणे लेट गो करून जगत असलेले लोक मला बघायला मिळाले. माझ्यापेक्षा 10-10 वर्ष पुढे थांबलेले लोक त्यांच्या आयुष्यातली दुःख कशी मॅनेज करतायत, त्यातनं ते कसा मार्ग काढतायत, हे मनमोकळेपणाने इथे शेअर करायचे. ते ऐकायला मी इथं असलो पाहिजे ना. पण मी जायचो बाहेर बिड्या ओढायला. अरे तो सचिन काळे मस्त बोलला राज. तू कुठं होता? नाही हसतो काय? बिडी मारायला गेला होता. ते हसतो काय असं विचारणारा माझा बाप इथं हजर होता म्हणून मी टरकून आत बसायचो.
कारण इथं एक दोनदा सांगून बघतात, नाही तर चार चौघात चड्डीला हात घालतात बरं का. हो मग बरोबर आहे ना, तुला सांगून समजत नस. बरं हे सगळे वेलविशर्स आहेत बरं का, यांच्यातल्या कोणालाही मी दारू प्यायची वाटत नाही, मी सिगरेट ओढायची वाटत नाही, माझ्या बायकोनी मला सोडून जावं असं वाटत नाही, याला बांबू बसावा पैशाला असं वाटत नाही. मीच शहाणा समजतो स्वतःला, मीच कळत सोडून जातो. आणि मग कुठंतरी शेपूट अडकली ना की मी ची 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 करत परत इथं येतो. तरी हे लोक माझ्या पाठीवरनं हात फिरवतात. राव हे माझं झालेलं आहे तसं. इथं येत राहिलो. आजच्या तारखेला तुम्हाला सांगतो, माझं जीवन खरंच चांगलं चाललंय. चांगलं चाललंय म्हणजे दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय आहेत, दोन्ही डोळे आहेत, दोन्ही कान आहेत, पोट आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक वेदना आजच्या तारखेला नाही आहेत. याचा अर्थ हार्ट अटॅक येऊन गेले नाहीत असं नाही, परंतु त्या संकटातनं बाहेर पडलो मी, बिकॉज आय वॉज प्रिपेअर्ड. कसं काय रे, नुसते पैसे होते म्हणून प्रिपेअर्ड करे? नाही, ए वाले होते म्हणून आय वॉज प्रिपेअर्ड. त्यांना काय काळजी करू नको रे, मी असाच होतो, मलाही हेच झालेलं आहे. लगेच तिथं येऊन सांगतात मला पण हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, पडशील तू आरामात बाहेर. दुसरं म्हणजे वडिलांनी मी तुम्हाला सांगू, आता शेवटची ते 2-3च मिनिटं राहिलेत. मी कोणाकोणाचा आभारी आहे माहिती आहे? या उच्च शक्तीचा तर आहेच, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा तर आहेच आहे. मी त्या वास्तूचा आभारी आहे जिथं मी राहतो. आजच सकाळी माझ्या मनात विचार आला होता, शाळेला एवढं मोठं घर बापाने बांधून ठेवलेलं, मी व्हॅल्युएशन केलं होतं राव त्याचं. मी व्हॅल्युएशन केलं होतं, याचे एवढे पैसे येतील, मग ह्याच्या एवढ्या एवढ्या करायच्या, आणि मग इथं एक फ्लॅट घ्यायचा आणि मग मजेत राहायचं, आनंदात राहायचं. हे असलं काहीतरी होतं. मी याचा का आभारी आहे माहितीये? हे विचार मनात असताना त्याच दिवशी किंवा 1-2 दिवसात, तू ओळखतो ना प्रद्युम्नाला, तो बोलला होता शेअरिंग मध्ये, याला भरल्या घरचे वासे मोडणं म्हणतात. फरकन काटा आला त्याच्या आईला माझ्या अंगावर, याला कसं कळलं म्हटलं. आणि नंतर मी मीटिंग संपल्यावर त्याला म्हणलं, हे कसं काय रे तू बोलला आज? आज माझ्या डोक्यात हाच विचार होता. अरे म्हटलं मी असाच होतो. म्हणजे मला काय सांगायचंय, ह्या एच्या मीटिंगचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये का? इथे एकेकाळी सारखा विचार असलेले लोक इथं येतात. इथं येत राहिल्यानंतर विचार परिवर्तन होतं, आणि विचार परिवर्तन झाल्यावर त्या विचारांनुसार माणसं कृती करायला लागतात, आणि 25 वर्ष समाधानाने जगतात. हे बोलायचंय मला. तुमच्याकडं पैसे किती आहेत त्याच्यामध्ये तुमचा आनंद नाहीये. तुमच्याकडे श्रद्धा किती आहे, तुमचं नामस्मरण तुम्ही किती करता, हे आत्ता तुम्ही समोर बसलेले आहात ना, किंवा इतके वर्ष मी हे मध्ये येतोय, हे ओल्ड टाइमर्स आले आणि गेले, हे ऍक्च्युली आता तुम्हाला सांगतो, हे मानवी देह आहेत नुसते. हे आपण शर्ट कसे बदलतो ना, तसे हे देह बदलतात आत्मे. ही फॅक्ट आहे. आत्मा अमर असतो, आत्मा नेहमी शरीर बदलत असतो. आत्ता जे दिवंगत झालेले आत्मे आहेत ना, त्यांनी मला 1000 दिला. त्यांनी मला त्या नुसती दारू नाही थांबवली, कसं जगायचं, किती जगायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हे गाईड केलं.
आणि नंतर ते गेले त्यांच्या त्यांच्या प्रवासाला. तसं तुमच्या आधाराने मी जगतोय, ही फॅक्ट आहे. तुमच्या आधाराने म्हणजे काय, तो टी शर्ट घालून बसलेला हा दिसतोय म्हणून नाही, तो टी शर्ट बदलला जाणार आहे. पण आत्मा जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे मित्रांनो. या आत्म्याच्या आधाराने जगायचं असतं आणि त्याची गती कशावर अवलंबून असते, तर तुम्ही देवावर ठेवत असलेल्या विश्वासावर, करत असलेल्या नामस्मरणावर, त्याच्यावरती तुमचं अस्तित्व व पुढच्या गती. झालं रे सगळ्या प्रकारचं वाईट, माझं तर सगळं वाईट वागून झालं. म्हणजे यू नेम द थिंग अँड आय डिड इट. पण आजच्या तारखेला काय आहे, नाही वागत. अरे मी वाईट नाही वागत, जेवढं जमेल तेवढं दुसरं. तर मकरंद नेहमी म्हणतो तसं, उपयोगी काय म्हणतो रे तू, उपयुक्त आयुष्य. तर माझा किती उपयोग होतो लोकांना माहित नाही मला, पण छान वाटतं, जगायला आनंद मिळतो. आणि 8:45 झालेत, मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.